हॅलो स्टुडंट्स, युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आज आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. आजच्या पॉईंटचं नाव आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. SI युनिटचा यूज करताना काही कन्व्हेन्शन्स आपल्याला फॉलो करावी लागतात, म्हणजे काही गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करावे लागतात किंवा काही रूल्स आपल्याला अप्लाय करावे लागतात. कुणासाठी? फॉर द यूज ऑफ SI युनिट. त्या गाईडलाईन्स, ते रूल्स आज आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की फिजिकल क्वांटिटी, एव्हरी फिजिकल क्वांटिटी हॅज ए युनिट. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीजवळ एक युनिट असतं. लाईक लेंथ इज ए फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग युनिट मीटर. मास इज ए फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग युनिट किलोग्रॅम. फोर्स इज ए फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग SI युनिट न्यूटन. हे जे SI युनिट्स आहेत हे एक्सप्रेस करताना काही तुम्हाला गाईडलाईन्स, काही कन्व्हेन्शन्स आपल्याला फॉलो करावी लागतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण इथे एक टेबल घेऊ. त्या टेबलमध्ये पहिल्यांदा आपण घेणार आहे फिजिकल क्वांटिटी. सेकंड कॉलममध्ये आपण घेऊया SI युनिट आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपण घेऊया सिम्बॉल ऑफ ए SI युनिट. Okay, we know that length is a physical quantity having unit meter. This is the full form or full name of a unit of a length. Second, mass is a physical quantity having unit kilogram. Third quantity we take force, and fourth quantity we take work. So these are the physical quantities. In this column we take units of these physical quantity, and in last column we consider the symbols of a SI unit. Okay, आता पहिला रूल काय सांगतो ते बघूया. पहिलं कन्व्हेन्शन काय सांगतं? युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं जे युनिट आहे ते त्याच्या सिम्बॉलमध्ये काय करा, एक्सप्रेस करा. फॉर एक्झाम्पल, मीटरचा सिम्बॉल आपल्याला माहिती आहे काय असतो, स्मॉल m, आणि किलोग्रॅमचा सिम्बॉल काय असतो, स्मॉल kg. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे सिम्बॉलमध्ये एक्सप्रेस करायचं. जसं तुम्ही सांगू शकता, एक लेंथ तुम्ही मेजर केली आणि ती लेंथ किती आली, 10 मीटर, तर आपण कसं लिहिणार आहे, 10 मीटर. सो हिअर m एक्सप्रेस मीटर, म्हणजे इथं आपण मीटरचा काय लिहिला, सिम्बॉल लिहिला. ओके, दिस इज द फर्स्ट कन्व्हेन्शन. ओके, आता सेकंड कन्व्हेन्शन बघूया. मग सेकंड कन्व्हेन्शन पाहण्या अगोदर थोडंसं आपण सेकंड कन्व्हेन्शनबद्दल अगोदर डिस्कस करूया. ओके, आता मला सांगा, लेंथ, मास ह्या दोघांचं इथं आपण काय लिहिलं, SI युनिट लिहिलं, आणि हा SI युनिटचा हे काय झालं, फुल नेम झालं किंवा फुल फॉर्म झाला. ओके, मग तो फुल नेम किंवा फुल फॉर्म आपण कसा स्टार्ट केला आहे, विथ स्मॉल लेटर, स्मॉल m, स्मॉल k. आता आपल्याला माहिती आहे मीटर किंवा किलोग्रॅम हे कुठल्याही पर्सनचं नाव नाही. आता फोर्सचं SI युनिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, द SI युनिट ऑफ फोर्स इज ए न्यूटन. आता इथं आपण काय करणार आहे, त्या युनिटचा काय लिहिणार आहे, फुल नेम किंवा फुल फॉर्म लिहिणार आहे. सो दिस इज द फुल नेम ऑफ ए SI युनिट ऑफ फोर्स. वर्कचा SI युनिट आपल्याला माहिती आहे, जूल. ओके, दिस इज द फुल नेम ऑफ ए SI युनिट ऑफ ए वर्क. मग तुम्ही इथं व्यवस्थित जर बघितलं तर हे जे फुल फॉर्म आहेत, मीटर, किलोग्रॅम, न्यूटन, जूल, हे आपण फुल फॉर्म लिहिताना स्टार्ट कसे केलेत, तर स्मॉल लेटरनं स्टार्ट केलेत. स्मॉल m, स्मॉल k, स्मॉल n आणि स्मॉल h. म्हणजे आपला नियम काय सांगतो, कुठल्याही SI युनिटचं किंवा कुठल्याही युनिटचं फुल नेम लिहिताना नेहमी स्मॉल लेटरनं ते स्टार्ट करायचं. जरी ते युनिट एका पर्सनच्या नावावरून असेल, न्यूटन हे एका पर्सनचं नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे, जूल हे सुद्धा एका पर्सनचं नाव आहे, तरी सुद्धा फुल नेम लिहिताना आपण कसं लिहिलंय, स्मॉल n किंवा स्मॉल j वापरलाय. कॅपिटल N किंवा कॅपिटल J, इथं कॅपिटल K किंवा कॅपिटल M कुठंही यूज करायचा नाही. नेहमी SI युनिटचं फुल नेम किंवा कुठल्याही युनिटचं फुल नेम हे नेहमी स्टार्ट करताना किंवा लिहिताना स्मॉल लेटरनं स्टार्ट करायचं. फुल नेम ऑफ ए युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर ए पर्सन. जरी ते कुठल्याही पर्सनचं नाव असेल तरी सुरुवात करताना स्मॉलर लेटरनच करायची. आता आपण सिम्बॉलचा विचार करूया. आता कुठल्याही युनिटचा सिम्बॉल लिहिताना काय प्रिकॉशन घ्यायची, तर ते जे युनिट आहे ते जर पर्सनच्या नावावरून असेल तर सिम्बॉल कॅपिटल लेटरमध्ये, आणि
पर्सनच्या नावावरून नसेल तर सिम्बॉल हा स्मॉल लेटरमध्ये. तर मीटर हे कुठल्याही पर्सनचं नाव नाही, त्यामुळे सिम्बॉल कसा आला स्मॉल लेटरमध्ये. किलोग्रॅम सुद्धा कुठल्याही पर्सनचं नाव नाही, त्यामुळे सिम्बॉल कसा आला अगेन स्मॉल लेटरमध्ये. लक्षात आलं? ओके. आता न्यूटन हे एका पर्सनचं नाव आहे, त्यामुळे सिम्बॉल कसा येणार कॅपिटल एन. जूल हे सुद्धा एका पर्सनचं नाव आहे, त्यामुळे सिम्बॉल कसा येणार कॅपिटल लेटरमध्ये. पण मीटर आणि किलोग्रॅम हे कुठल्याही पर्सनचे नाव नाहीत, त्यामुळे सिम्बॉल येणार स्मॉलर लेटरमध्ये, स्मॉल एम स्मॉल केज. ह्या ठिकाणी तुम्ही काय बघताय की फुल फॉर्म, फुल नेम आणि सिम्बॉल दोन्ही कशा आहेत स्मॉलर आहेत. पण ह्या ठिकाणी फुल नेम स्मॉलर आहे पण सिम्बॉल कॅपिटल लेटरमध्ये आहे. सॉरी, इथं काय येणार कॅपिटल जे येणार. लक्षात आलं? थोडक्यात जर सारांश जर सांगायचं झाला तर काय सांगायचं आपण की कुठल्याही युनिटचं फुल नेम हे स्मॉल लेटरनं स्टार्ट करायचं, कुठल्याही, मग ते पर्सनच्या नावावरून असेल किंवा पर्सनच्या नावावरून नसेल. पण सिम्बॉल लिहिताना काय बघायचं, जर ते पर्सनच्या नावावरून नसेल तर सिम्बॉल येणार स्मॉल लेटरमध्ये आणि पर्सनच्या नावावरून असेल तर सिम्बॉल येणार कॅपिटल लेटरमध्ये. ओके. आता तिसरा नियम बघूया. हे समजलं. बट सिम्बॉल नेम्ड आफ्टर पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. ओके. तिसरा नियम, सिम्बॉल्स फॉर द युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. प्लुरलचा अर्थ असतो अनेक वचन, म्हणजे कधीही युनिटचा सिम्बॉल हे प्लुरल फॉर्ममध्ये कधीही लिहायचे नाहीत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं की एका बॉडीवरती तुम्ही फोर्स अप्लाय केलाय 25 न्यूटन. ओके. किंवा आपण असं पहिलं एक्झाम्पल घेऊया की तुम्ही फोर्स अप्लाय केलाय 1 न्यूटन, मग तुम्ही कसं लिहिणार ते 1 न्यूटन. आता मी तुम्हाला सांगितलं त्याच बॉडीवरती तुम्ही फोर्स अप्लाय केलाय 25 न्यूटन, तर तुम्ही लिहिताना ते असं लिहायचं 25 न्यूटन. असं आपण लिहू शकत नाही 25 न्यूटन्स लाईक दॅट, 25 न्यूटन्स. कारण हा यस काय रिप्रेझेंट करतो अनेक वचन, म्हणजे प्लुरल फॉर्म. किंवा इथं काय येणार न्यूटन्स, हे असं लिहायचं नाही. योग्य मेथड कुठली तर 25 न्यूटन किंवा इथं काय येणार 25 न्यूटन. हे दोन्ही बरोबर आहेत. ओके. म्हणजे यस हा प्रत्यय कुठल्याही सिम्बॉलच्या पुढे जोडायचा नाही. दिस इज द यस और दिस इज यस. कारण हा यस काय दर्शवतो तर अनेक वचन, दॅट इज प्लुरल फॉर्म. पुढं, सिम्बॉल्स फॉर द युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ ए रिकमेंडेड लेटर. म्हणजे कुठल्याही सिम्बॉल नंतर, युनिटच्या सिम्बॉल नंतर फुल स्टॉप वगैरे काही द्यायचा नाही. मी तुम्ही समजा असं लिहिलं वी अप्लाय ए फोर्स ऑफ 5 न्यूटन ऑन ए बॉडी. 5 न्यूटन नंतर असा फुल स्टॉप वगैरे काही द्यायचा नाही. Symbols for unit do not contain any full stop at the end of a recommended letter. किंवा मास किती आहे तर 10 kg नंतर काय ना फुल स्टॉप. दिस इज द रॉंग मेथड. कधीही फुल स्टॉप द्यायचा नाही. ओके. आता पुढचा नियम बघूया आपण. द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन ए न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटर्न ॲज ए 1 रेशो. आता ह्यासाठी आपल्याला एक्झाम्पल बघावं लागेल. आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशनचं युनिट काय असतं. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. सो SI युनिट ऑफ ॲक्सलरेशन काय असणार आहे. व्हेलॉसिटीचं युनिट काय तर व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो व्हेलॉसिटीचं युनिट काय येणार, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर अपॉन टाइमचं युनिट काय सेकंद, आणि ह्या टाइमचं पुन्हा काय येणार सेकंद. बरोबर ना. व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद आणि ह्या टाइमचं पुन्हा काय येणार सेकंद. सो ह्या ठिकाणी किती वेळा डिव्हिजन आहे, 2दा डिव्हिजन आहे. ह्या ठिकाणी एकदा आणि ह्या ठिकाणी एकदा. तर डिव्हिजन दर्शवण्यासाठी आपण एक सिम्बॉल यूज करतो, एक साईन यूज करतो, त्याला आपण म्हणतो सॉलिडस. अशी तिरकी लाईन यूज करतो. हेच आपण असं लिहिणार बघा सॉलिडस. दिस इज द सॉलिडस. ही जी तिरकी
आपण एक रेषा अशी ओढतो त्याला आपण म्हणतो सॉलिडस. मग सॉलिडस काय रिप्रेझेंट करते? डिव्हिजन. मग ह्या ठिकाणी किती डिव्हिजन आहेत? 2. मग सॉलिडस पण किती असणार आहेत? 2. मग हेच असं होऊ शकतं. सो दिस इज अ रॉंग मेथड. म्हणजे आपला नियम काय सांगतो? द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन ए न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 रेशो. एकच रेशो तुम्ही रिप्रेझेंट करायचा किंवा एकच सॉलिडस यूज करायची. अशा 2 सॉलिडस तुम्ही यूज करायच्या नाहीत किंवा 2 रेशो 2 डिव्हिजन यूज करायच्या नाहीत. तर हेच आपण आता कसं लिहू शकतो? हा सेकंद ह्याच्या खाली किती आहे? 1. सो हे काय होणार? मीटर अपॉन सेकंड इंटू 1 अपॉन सेकंड. म्हणजे हा सेकंद पुन्हा इथं जाणार, त्यामध्ये असं होईल सेकंड इंटू सेकंड, सेकंड स्क्वेअर. म्हणजेच ह्या ठिकाणी किती डिव्हिजन झाली? एकच. म्हणजे रेशो किती झाला? एकच झाला. मग आपला नियम तोच सांगतोय की शुड बी रिटन ॲज ए 1 रेशो. एकच रेशो घ्यायचा, 2 रेशो घ्यायचे नाहीत. मग हेच कसं होईल? एकच डिव्हिजन आहे म्हणजे एकच सॉलिडस येणार. सो दिस इज द मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द राईट अँड दिस इज द रॉंग. दिस इज ऑल्सो रॉंग. लक्षात आलं? स्पेस और हायपन मस्ट बी इंट्रोड्युस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन असेल. फॉर एक्झाम्पल स्पीडचं युनिट काय असतं? स्पीड मीटर पर सेकंड. ओके. आता ह्या सेकंडला जर मी वरती घेतला न्यूमरेटरला तर आपल्याला माहिती आहे ह्या सेकंडची पॉवर किती आहे? +1. म्हणजे याला जर मी डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरला जर मी शिफ्ट केला तर जी पॉवर आहे त्या पॉवरचं साईन काय होतं? चेंज होतं. म्हणजे हे असं होणार. इथं +1 होता, वरती आल्यानंतर काय होणार? -1. त्यामुळे स्पीडचं युनिट काय? मीटर पर सेकंड किंवा असं पण लिहू शकतो मीटर इंटू सेकंद रेस टू -1. म्हणजे इथं मीटर आणि सेकंद हे 2 युनिट आहेत, दोघांचं काय? मल्टिप्लिकेशन आहे. मग आपल्याला काय सांगितलंय? स्पेस और हायपन मस्ट बी इंट्रोड्युस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन असेल तर दोघांच्या मध्ये एक तर स्पेस द्या किंवा हायपन द्या. सो दिस इज अ रॉंग, कारण इथं आपण मध्ये स्पेस दिलेली नाही. हेच आपण असं लिहू शकतो मीटर इंटू सेकंड इनवर्स. मग इथं आपण मध्ये काय दिली? स्पेस किंवा मीटर असे डॅश इंटू सेकंड इनवर्स. ह्या डॅशलाच आपण काय म्हणतो? हायपन. तेच हायपन. मग एकतर 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन असेल तर हायपन द्या किंवा स्पेस द्या. सो दिस इज द राईट अँड दिस इज रॉंग. समजलं? ओके. आता 7 नंबरचं कन्व्हेन्शन्स आपण आता बघूया. टोटल 6 आपण बघितली, आता आणखी 2 राहिलेली आहेत. 7 नंबरला काय सांगितलंय? यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल फॉर अ युनिट इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2. फॉर एक्झाम्पल समजा आपण एक युनिट घेतलं, आपण एक फिजिकल क्वांटिटी घेतली स्पीड. तर स्पीडचं युनिट आपल्याला माहिती आहे काय? मीटर पर सेकंड. हेच आपण सिम्बॉलमध्ये असं लिहू शकतो मीटर पर सेकंड. एक तर तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, दोन्ही बरोबर आहे. पण तुम्ही जर असं लिहिलं मीटर पर सेकंड हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर ह्या ठिकाणी तुम्ही काय केलं? एकदा सिम्बॉल यूज केला आणि दुसऱ्या युनिटचं तुम्ही काय केलं? फुल नेम यूज केलं. लक्षात येते? मग हे अवॉइड करायचं. एक तर तुम्ही काय करा, दोन्ही ठिकाणी दोन्ही युनिटचा काय यूज करा. इथं 2 युनिट आहेत ना, एक मीटर आणि एक सेकंड आहे. तर दोन्ही युनिटचा काय करा? तुम्ही फुल नेम फुल फॉर्म यूज करा किंवा पूर्ण युनिट यूज करा किंवा दोन्ही युनिटचा काय यूज करा? सिम्बॉल यूज करा. सो पुन्हा एकदा यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल. दिस इज द युनिट अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ अ युनिट इज avoided when physical quantity, that is speed, is expressed by combination of 2. कॉम्बिनेशन ऑफ 2 म्हणजे स्पीडमध्ये 2 युनिट आहेत ना, एक आहे मीटर आणि एक आहे सेकंड आहे. दोघांचं मिळून स्पीडचं युनिट तयार झालंय. फॉर एक्झाम्पल ॲक्सलरेशनचं युनिट काय? मीटर पर सेकंद स्क्वेअर. आपण कसं लिहिणार मग? हे मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहा किंवा हे मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहा. तुम्ही जर हे असं लिहिलं मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इथं युनिट आणि सिम्बॉल असं दोघांचा यूज करू शकत नाही. म्हणजे युनिटचा फुल फॉर्म आणि सिम्बॉल दोन्हीपैकी काहीतरी एक यूज करा. एक तर फुल फॉर्म लिहा दोन्ही ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी काय घ्या? सिम्बॉल घ्या. ओके. नेक्स्ट काय सांगितलंय?
ए प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. आता प्रिफिक्स काय असतात त्याबद्दल डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल आपण टाईमचं युनिट काय घेतो, सेकंद. तुम्ही म्हणला की समजा टाईम किती आहे, 1 सेकंद. पण जर टाईम 1 सेकंदपेक्षा जर कमी असेल तर तो आपल्याला मिली सेकंद, मायक्रो सेकंद किंवा नॅनो सेकंदमध्ये एक्सप्रेस करावा लागतो. त्यात जे मिली आहे किंवा मायक्रो आहे किंवा नॅनो आहे त्यांनाच आपण काय म्हणतो, प्रिफिक्स म्हणतो. त्या प्रिफिक्सचे काय यूज करायचे, सिम्बॉल. पण कधी यूज करायचे, बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. तुमच्या युनिटचं जे सिम्बॉल आहे म्हणजे सेकंदच्या अगोदर यूज करायचे. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हणला, टाइम किती आहे तर 1 मिली सेकंद. 1 मिली सेकंद. सिम्बॉल काय येणार, 1 मिलीसाठी स्मॉल एम आणि सेकंडसाठी येणार एस. ह्या दोघांच्या मध्ये स्पेस द्यायची नाही. लास्टली आपण जो रूल यूज केला होता तो आठवत असेल, तिथं आपण स्पेस सांगितली होती 6 नंबरच्या रूलमध्ये, हायफन किंवा स्पेस द्यायची. ओके, इथं स्पेस द्यायची नाही. जर स्पेस दिली नाही ह्याचा अर्थ काय होतो, मिली सेकंद. आणि स्पेस दिली तर ह्याचा काय होणार आहे, मीटर पर सेकंद, बरोबर ना, किंवा हायफन मीटर पर सेकंद असा अर्थ होतो. त्यामुळे सिम्बॉलच्या अगोदर जर प्रिफिक्स असेल तर कधीही सिम्बॉल म्हणजे सेकंद आणि प्रिफिक्स म्हणजे मिली ह्या दोघांच्या मध्ये स्पेस कधीही द्यायची नाही. ओके, आता ह्या मिली सेकंदचं काय केलं पाहिजे, आपल्याला सेकंदमध्ये कन्व्हर्जन केलं पाहिजे, कारण सेकंद ॲक्च्युली आपलं एसआय युनिट आहे. त्यामुळे मिली सेकंदचं काय करूया, सेकंदमध्ये करूया. तर ह्या मिलीचा अर्थ असतो 10⁻³ मिली म्हणजे 10⁻³ मग हे किती होईल बघा, 1 इंटू मिली म्हणजे 10⁻³ आणि सेकंद. म्हणजे तुम्ही काय केलं, मिली सेकंदचं सेकंदमध्ये कन्व्हर्जन केलं. जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला 5 मिली सेकंद म्हणजे किती सेकंद, तर 5 मिली सेकंद इज इक्वल टू 5 इंटू 10⁻³ सेकंद. लक्षात आलं. सो मिली मीन्स 10⁻³. आता तुम्हाला जर कोणी सांगितलं 1 काय येणार, मायक्रो सेकंद. सो मायक्रो मीन्स 1 इंटू मायक्रोचा अर्थ तुम्ही काय घेणार, 10⁻⁻6 सेकंद साठी यस. म्हणजे सिम्बॉल काय झाला, 1 मायक्रो सेकंद. हे कोणासाठी यूज करायचं, मायक्रोसाठी. हे कोणासाठी, सेकंदसाठी. म्हणजे मायक्रो सेकंदचं सेकंडमध्ये कन्व्हर्जन करताना 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करायचं. अँड लास्टली 1 नॅनो सेकंद, that is 1 into 10⁻⁹ second. Nano means 10⁻⁹, that is 1 n into s. N means nano, s means second. So milli, micro, nano, these are the prefix used before the symbol of unit. लक्षात आलं. ते युनिटच्या अगोदर. आता हे तुम्ही मीटरसाठी पण घेऊ शकता, 1 मिलीमीटर, 1 मायक्रोमीटर और 1 नॅनोमीटर. पण सिम्बॉलच्या अगोदर आपण काय करणार, प्रिफिक्स यूज करणार, म्हणून आपण त्याला प्रिफिक्स म्हणतो. यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड वेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. डबल प्रिफिक्स कधी यूज करायचं नाही. तर तुम्हाला जर कोणी सांगितलं आपण हे घेऊया 1 मायक्रो सेकंद. सो वी नो दॅट 1 मायक्रो सेकंद इज इक्वल टू किती आहे, 10⁻⁻6 सेकंद. हे आपल्याला माहिती आहे. आता किंवा असं लिहू आपण 10⁻⁻6 सेकंद. 10⁻⁻6 सेकंद म्हणजेच किती आहे, 1 मायक्रो सेकंद. आता 10⁻⁻6 मी असं लिहू शकतो, 10⁻³ इंटू 10⁻³ सेकंद. का, तर 10⁻³ इंटू 10⁻³ ह्यांचा बेस सेम आहे, म्हणजे यांच्या पॉवरची आपण ॲडिशन करणार, -3 -3 -6. म्हणजे हे आणि हे काय बरोबर आहे, सेमच आहे दोन्ही. 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजेच 10⁻⁻6. मग तुम्ही काय म्हणाल की 10⁻³ म्हणजे मिली आणि 10⁻³ म्हणजे पण मिली. हेच असं होऊ शकतं, 1 ह्यासाठी मिली आणि ह्यासाठी पण मिली सेकंद. 1 मिली सेकंद. असं कधीही लिहायचं नाही. म्हणजे हा डबल प्रिफिक्स झाला, मिली आणि मिली. मग डबल प्रिफिक्स नेहमी काय करायचा, अवॉइड करायचा. कारण तुमच्याकडे काय सिंगल प्रिफिक्स अवेलेबल आहे. कारण तुम्ही 10⁻⁻6 ला एकच प्रिफिक्स यूज करू शकता, मायक्रो. 2 मिली आणि मिली यूज करण्याची गरज नाही. किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे 10⁻⁹ 10⁻⁹ सेकंद म्हणजे किती असतो, 1 नॅनो सेकंद.
मग इथं 10⁻⁹ साठी तुम्ही काय यूज केला, नॅनो केला. नॅनो हा प्रिफिक्स यूज केला. म्हणजे ज्या ठिकाणी 10⁻⁹ असेल त्या ठिकाणी तुम्ही नॅनो यूज करणार. पण एखादा काय म्हणेल, हे जे आम्ही असं लिहितो 10⁻⁶ इंटू 10⁻³ सेकंद. 10⁻⁶ इंटू 10⁻³ हे टोटल किती होणार आहे, 10⁻⁹ होणार आहे. मग हे कसं लिहिणार तुम्ही, 10⁻⁶ म्हणजे काय येणार, मायक्रो. 10⁻⁶ म्हणजे मायक्रो आणि 10⁻³ म्हणजे मिली. म्हणजे 10⁻⁹ सेकंद कसं झालं, 1 मायक्रो मिली सेकंद. पण हे चुकीचं आहे, कारण तुम्ही इथं 2 प्रिफिक्स यूज केले, मायक्रो आणि मिली. पण लक्षात ठेवायचं 10⁻⁹ साठी एक प्रिफिक्स ऑलरेडी अवेलेबल आहे, नॅनो. तो डायरेक्टली यूज करायचा. 10⁻⁹ साठी 2 प्रिफिक्स कधीही यूज करायचे नाहीत. सो use of double prefixes is avoided when single prefix is available. So these are the some conventions for the use of SI unit. Okay, thank you.